तर मंडळी असा हा आपला रूम चकाचक झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त स्वच्छ आणि सुंदर असा हा रूम झालेला आहे. सगळं साहित्य. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे. आज आहे अहोंची सुट्टी आणि आता म्हणजे अहोंची सुट्टी म्हणजे निवांत सगळं काम असतं आणि कामात काम असतं. तर कामात कामसुद्धा आहे आणि आता थोडंसं निवांत पण आहे. तर आता जेवायला घेत आहोत. तर चला बघूयात आजचा मेनू काय आहे ते. तर आजचा मेनू जो आहे, इथे छान असं मी वांगं बनवलेलं आहे आणि त्याचसोबत आहे मेथीची भाजी आणि चपाती आणि भात. तर सगळा स्वयंपाक असा हा रेडी आहे आणि छान जेवण करायला घेत आहोत. तर या मंडळी जेवण करायला मस्त जेवण करून घेतो आणि मग जे कामात काम आहे ते आपल्याला पुढे कळेलच काय आहे ते. तर ते आपण नंतर पुन्हा पुढे पाहूयातच. तर चला पहिलं जेवण करून घेतो, या जेवण करायला. स्नो स्नो हे लबाड आला 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 आला. चला 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 चला. चल हा इकडचं बंद करते. तर जेवण झालं, दुपारचा थोडा आराम झाला आणि आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कामात काम करायचे आहे. वरचा रूम साफ करायचा आहे. अहोंच्या मूडवर आहे. अहो जर वर गेले तर वरचा रूम साफ होईल. आज यात्रेची तयारी नाही तर राहिलं. चला चला ना आशुताई, जा आशुताई, चला ना आशुताई. ए स्नो, आशुताई चला ना. स्नो चल, स्नो ये, चल जातो आम्ही. चला चला या पटकन, लाईट चालू कर. चला वरचा रूम, चला ना चला ना. ओ आली कावस. ओ हो मस्त वातावरण. धुरळा नाही रे, कलरच तसा आहे ना. ओल्या ह्याने पुसून घेतलं तर पत्रा तो म्हणतोय धुरळा आहे सगळा. हा निघाला रे चैतन्य. हा धुरळाच आहे. तर मंडळी असा हा आपला रूम चकाचक झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त स्वच्छ आणि सुंदर असा हा रूम झालेला आहे. सगळं साहित्य वगैरे व्यवस्थित ठेवलेलं आहे. फक्त हा सोफा इथे होता, तो आता आपण तिकडे ठेवलेला आहे. नेक्स्ट टाईम ज्यावेळेस आपण साफसफाई करू तेव्हा हा सोफा पुन्हा या साईडला येणार. दरवेळेस असं चेंज होतं. तर बघा असा हा आपला वरचा रूम खूप मोठा आहे आणि छान आहे, प्रशस्त आहे. यात्रेच्या वेळेस खूप उपयोग होतो. सकाळची जी जेवणं होतात ती रूममध्ये होतात आणि संध्याकाळची जी जेवणं असतात तर इकडे बाहेर घेतो आपण. पूर्ण टेरेसवर असतं आणि जेवण इथेच बनवतो बाहेरच. तर चला आता आवरलेलं आहे. थोडंसं राहिलं माझी फरशी पुसायची, ती पटकन आता पुसून घेते आणि मग खाली जाते जेवण बनवायला. मंडळी मस्त जेवण वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि आता थोडंसं निवांत बसलेली आहे. तर महत्त्वाचं म्हणजे आज खानापूरला जाऊन आले आणि म्हणजे पूर्ण ज्या प्लेटा होत्या त्या काढलेल्या आहेत. तर खूप छान असा स्लॅब निघालेला आहे आणि पॉईंट कुठे कुठे घ्यायचे होते लाईटचे, तर त्यासाठी थोडंसं म्हणजे त्याला सहकार्य करायचं होतं. म्हणून मग बोलवलं होतं प्रथमेशने. मग गेले होते आणि मग कुठे कुठे पॉईंट घ्यायचे आहेत, कुठला म्हणजे पॉवर पॉईंट कुठे, प्लग कुठे, काय ते सगळंच म्हणजे डिस्कस करून ते ठरवून आले आणि खूप छान पद्धतीत स्लॅब निघालेला आहे. आता फक्त जिना लावून घेतला की मग आपल्याला वर जाता येईल
आणि मग नंतर वरूनसुद्धा मग पाहता येईल आणि खूप छान वाटतं ज्यावेळेस वर जातो. कारण मी स्लॅबचं ज्यावेळेस काम चालू होतं त्यावेळेस मी वर चढले होते. अक्षरशः त्या लाकडी शिडीवरूनच चढले होते, पण आलं होतं व्यवस्थित चढायला. तर केला होता प्रयत्न, पण छान वाटत होतं आणि नंतर पूर्ण झाल्यावर तर अजूनच छान वाटेल. तर अशा पद्धतीने मग ते काम तिथलं आवरलं आणि पूनमने छान अशी ओली भेळ बनवलेली होती. तर ओली भेळसुद्धा मग म्हणजे खाल्ली आणि मग आले. आणि आज महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये आवाज येतच असेल, तर मरियाई आणि लक्ष्मी आई असं जे बाजूला मंदिर आहे, तर ते 1.25 महिना होऊन गेला त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. तर त्यानंतर त्या देवींची जत्रा भरवण्यात आली होती. तर पूर्ण गावाला चूलबंद आमंत्रण होतं. म्हणजे जेवण होतं नॉनव्हेज. बकरी होती 2 आणि असं म्हणजे ते जेवण होतं म्हणजे महाप्रसाद देवीच्या यात्रेचं असं म्हटलं तरी काय हरकत नाही. तर ते चालू होतं तिथे, त्याच्यामुळे आवाज थोडासा हे होत होता. त्याच्यामुळे मग मी जास्त काही व्हिडिओ म्हणजे घेत नाही बसले. पण खूप छान पद्धतीने ते देवीचा पण तो कार्यक्रम झाला आणि हे घर पण पाहणं झालं. आणि त्यानंतर मग घरी आल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे आवरला आणि आज आहोंची फरमाईश होती पिठल्याची. मग पिठलं छान बनवलं आणि मस्त जेवण करून आता निवांत बसली आहे. आता वेळ झाली आहे आरामाची आणि आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय. तर मंडळी जेवण झालेलं आहे. आज म्हणजे चैतन्याची फरमाईश होती घेवड्याची आमटी बनव म्हणून, मग मी आत्ता घेवड्याची आमटी बनवलेली आणि मस्त असं जेवण झालेलं आहे. आणि थोडंसं कामात काम झालेलं आहे त्याच्यामुळे कंटाळासुद्धा आलेला आहे. पण तरीसुद्धा जेवण झाल्यावर लगेच झोपायचं नाही म्हणून थोडं म्हटलं बाहेर थोडे इथल्या इथेच 1-2 राऊंड मारायचे, थोडंसं बाहेर इथे बसून रील्स स्क्रोल करायच्या आणि व्हिडिओज वगैरे पाहत बसायचा, असा हा उद्योग चालू असतो. तर मस्त जेवण झालेलं आहे आणि म्हटलं चला थोडंसं तुमच्यासोबत गप्पा मारत बाहेर थोडासा वेळ घालवावा म्हणून मग आत्ताच जेवण करून बाहेर आलेले आहे. आणि आज तुम्ही पाहिलं आहे की वरचा जो रूम आहे तो असा मस्त चकाचक झालेला आहे. आणि आता यात्रा पण जवळ आलेली आहे, त्याच्यामुळे मग यात्रेमुळे म्हणजे यात्रेचं जे जेवण वगैरे असतं ते वरच्या रूममध्ये म्हणजे वरच असतं टेरेसवर आणि तिथेच जेवण वगैरे बनवतो आणि पूर्ण टेरेसवर म्हणजे जेवायला बसतात लोक आतल्या रूममध्ये. बाहेर टेरेसवर ज्याला जसं हवं असेल तसं, कोणी रूममध्ये बसतं, कोणी बाहेर छान हवेशीर मस्त अशी लाईट वगैरे चालू असते आणि खूप छान वाटतं खरं तर. आणि तुम्हाला आता यावर्षी आपल्या यात्रेचा व्हिडिओसुद्धा नक्कीच पाहायला मिळेल. खूप मस्त असं वातावरण असतं आणि असं छान एकदम एन्जॉय छान अशी यात्रा होऊन जाते. रस्त्याची लाईट म्हणजे रस्त्यावरून ज्या गाड्या जात आहेत तिथं त्या तुम्हाला थोड्या दिसतात ते बघा. एकदम जवळ आहे रस्ता आणि आवाज तर तुम्हाला आता जाणवतच असेल, आवाज येतच असेल. आत्तापेक्षा सकाळी खूप आवाज येतो आणि सकाळचं काय होतं, चिमण्यांचा चिवचिवाट पण असतो, कोंबड्या असतात गुरं असतात आणि गाड्यांचा आवाज असा सगळं एकदमच असतो. पण आता संध्याकाळचं कसं होतं, शांत वातावरण झालेलं असतं आणि रातकिडी फक्त किरकिर करत असतात आणि हा आमचा स्नो असं खिडकीतून बाहेर येत असतो लब्बाड आलेला आहे लब्बाड आणि आत्ता मग गाड्यांचा आवाज असा म्हणजे जाणवतो थोडासा. तर आत्ता पण जाणवतो पण सकाळी पण म्हणजे छान असा आवाज जाणवतो. तर हा बोकोबा आलेला आहे घरातून आणि ह्या आलेल्या आहेत आशुताई. गुड मॉर्निंग झाली माझी आत्ता. हो का, गुड मॉर्निंग झाली आहे तुझी. तर दरवाजा लाव ना, बाहेर थंडी वाजते आणि याची नुसती गडबड चालली, नुसती गडबड, नुसती 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 गडबड. काय हवंय तुला स्नो? स्नो अरे बघ ना कसं करते बघ. स्नो तो म्हणजे बुल्लू आहे हा माझ्या लाडाच्या बोका आहे, माझ्या लाडाच्या बोका आहे, म्हणजे बबडू आहे बबडू है ना.
स्नो कसं बसले मस्त लाडा देते मस्त शकाप. मस्त वातावरण आहे आणि थंडी वाजते. संध्याकाळची थंडी वाजते, दिवसभर गरम होतं असं हे वातावरण आहे. आणि ही स्नोबाबाची शेपटी बघा कशी अशी इथे नाचवतोय. हां हे बघा लाडोबा. लाडोबा बघा कशा लाडायला आलं लाडोबा है ना. असं नुसतं गोंजरायला पाहिजे, नुसती मस्ती करायला पाहिजे. मी नाही घेणार तुला, नाही घेणार, नाही घेणार. हे बघा हाताला ढकलतोय. ऐक 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 कुठं निघालंय कुठं मोबाईलच घासते. तर चला मस्त असा हा आजचा दिवस गेलेला आहे. कामात काम पण झालेलं आहे आणि आता वेळ झाली आहे आरामाची, म्हणजेच हा व्हिडिओ इथे थांबवण्याची. कारण थंडी खूप वाजते त्याच्यामुळे बाहेर तर जास्त वेळ बसू शकत नाही. तर आता आज कामामुळे थोडासा कंटाळाही आलेला आहे. अरे 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 राणा आणि स्नो. राणा आत्ताशी आला पण काही भांडणं नसतात त्यांची, काय नसतं. ब्लॅक आहे मगाशी येऊन गेला आणि हे स्नो तर काही येडच आहे, नुसतं पळालं. तर चला मंडळी हा व्हिडिओ मी आजचा इथेच थांबवते. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा.